नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कायदे पंडित लॉ अकॅडमीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण परत एकदा BNSS मधील इम्पॉर्टंट कन्सेप्ट पाहणार आहोत आणि तो आहे कॉग्निजेबल ऑफेन्स अँड नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजे काय आणि नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजे काय? तर मित्रांनो, सुरुवातीला आपण कॉग्निजेबल ऑफेन्स या ऑफेन्स संदर्भात डिस्कशन पाहूया. तर इथं पहा, सुरुवातीला इंट्रोडक्शन पाहूया की इथं पहा, जी काही संहिता आहे या संहिताप्रमाणे एक अशी कुठलीही टेस्ट सांगितलेली नाहीये, अशी कुठलीही एक चाचणी सांगितलेली नाही की हे सर्टन ऑफेन्सेस म्हणजे कॉग्निजेबल आणि हे सर्टन ऑफेन्सेस म्हणजे नॉन कॉग्निजेबल. तर तिथे काय केलेलं आहे पहा, फक्त इथे एक डिव्हायडेशन केलेलं आहे. काय केलेलं आहे? कॉग्निजेबल ऑफेन्स, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. इट डिपेंड अपॉन द इट्स शोन कॉग्निजेबल ऑफेन्स अँड नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स इन फर्स्ट शेड्यूल. हा जो काही BNSS आहे आणि त्याला शेड्यूल जोडलेला आहे. BNSS त्याला काय आहेत? शेड्यूल आहेत. शेड्यूल आणि या शेड्यूल प्रमाणे काय जोडलेलं आहे? शेड्यूल. आणि त्याप्रमाणे एखादी केस ही कॉग्निजेबल ऑफेन्स ह्या कॅटेगरीमध्ये येईल किंवा एखादी केस ही नॉन कॉग्निजेबल या कॅटेगरीमध्ये येईल. कॅटेगोरी मध्ये येईल. म्हणून इथं पहा, फक्त दोन डिवायडेशन केले कोणी BNSS मध्ये जे काही शेड्यूल आहे त्याप्रमाणे. आणि ते जे काही शेड्यूल सांगतं की ती जी ऑफेन्स आहे, तो जो ऑफेन्स आहे, ती जी केस आहे ती नॉन कॉग्निजेबल केस आहे किंवा कॉग्निजेबल केस आहे. ठीक आहे मित्रांनो, तर इथं आपण इंट्रोडक्शन मध्ये असं म्हटलेलं आहे की इट ऑल डिपेंड अपॉन इट्स वेदर शोन इन कॉग्निजेबल और नॉन कॉग्निजेबल कॅटेगरी इन ऍज पर स्टेटेड इन अ शेड्यूल ऑफ अ BNSS. आणि त्याप्रमाणे म्हणलेलं आहे पहा, इट शोज. इथं पहा असं म्हणलेलं जनरली सिरियस ऑफेन्सेस. लक्ष द्या मित्रांनो, इथं जर ते ऑफेन्सेस सिरियस असतील, सिरियस कॅटेगरीमध्ये असतील, ग्रीव्हियस स्वरूपाचे असतील, ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील, सिरियस कॅटेगरी, तर इथे पहा ते ऑफेन्सेस असतील पहा कॉग्निजेबल. आणि ते जर लेस सिरियस असतील, सिरियस लेस सिरियस असतील तर ते येतील पहा नॉन कॉग्निजेबल या कॅटेगरीमध्ये. म्हणून इथं पहा, सिरियस, नॉन सिरियस ह्याच क्रायटेरियावरती काय केलेलं आहे? डिव्हायडेशन केलेलं आहे. त्याप्रमाणे म्हणलेलं आहे पहा इथे की जी काही पनिशमेंट आहे, ही पनिशमेंट त्या ऑफेन्सला कशी असते? जर तो ऑफेन्स नॉन कॉग्निजेबल या कॅटेगरीमध्ये असेल तर लेस सिरियस, कारण तो ऑफेन्सच लेस सिरियस आहे. आणि ही जी काही सिरियस ऑफेन्सेस आहेत त्याप्रमाणे पनिशमेंट पण सिरियस असणार आहे आणि त्याप्रमाणे तो कॉग्निजेबल ऑफेन्स असणार आहे. तर मित्रांनो, आपण आता पाहूया की एक्झॅक्ट हा जो काही BNSS आहे आणि या BNSS मध्ये एक्झॅक्ट डेफिनेशन कुठे सांगितलेली आहे. डेफिनेशन ऑफ कॉग्निजेबल ऑफेन्स अंडर BNSS. डेफिनेशन कुठे सांगितलेलं आहे ते आपण आता डिस्कस करूया. तर इथं पहा, डेफिनेशन सांगितलेले आहे सेक्शन 2 सबसेक्शन 1G प्रमाणे इथे डेफिनेशन सांगितलेली आहे कॉग्निजेबल ऑफेन्स संदर्भात. तर कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजे काय सांगितलेलं पहा. कॉग्निजेबल ऑफेन्स मीन्स ऑफेन्स की तो एक असा ऑफेन्स आहे फॉर विच अ कॉग्निजेबल केस, की त्या ऑफेन्स करता कॉग्निजेबल केस असते, कॉग्निजेबल केस चालू होते. आणि त्याप्रमाणे म्हणलेलं आहे पहा, पोलीस ऑफिसर मे अकॉर्डन्स विथ फर्स्ट शेड्यूल. आता सांगितल्याप्रमाणे जे काही फर्स्ट शेड्यूल आहे, शेड्यूल BNSS हे जे काही शेड्यूल आहे त्याप्रमाणे काय करतात? पोलीस ऑफिसर, कोण? पोलीस ऑफिसर काय करू शकतात? अरेस्ट करू शकतात. कसे? पोलीस ऑफिसर और अंडर एनी टाइम बिंग इन अ फोर्स. एकतर BNSS प्रमाणे असेल किंवा दुसरा कुठलाही एखादा प्रचलित कायदा असेल आणि त्या प्रचलित कायद्याप्रमाणे काय करू शकतात? हे पोलीस ऑफिसर अरेस्ट करू शकतात. कसे? विदाउट वॉरंट. जर तिथे विदाउट वॉरंट करण्याचे हे जे काही पॉवर पोलिसांना असतील आणि ती जी काही केस आहे ती केस म्हणजे सेक्शन 2 सबसेक्शन 1G प्रमाणे कॉग्निजेबल ऑफेन्स. तर तो जो काही ऑफेन्स असेल तो ऑफेन्स म्हणजे कसा? कॉग्निजेबल ऑफेन्स. म्हणजे थोडक्यात पोलिसांना हे विदाउट वॉरंट अरेस्ट करण्याचे पॉवर सुद्धा ह्या कॉग्निजेबल ऑफेन्स मध्ये दिलेले असतात. त्याप्रमाणे हे कॉग्निजेबल ऑफेन्स आहेत. तर मित्रांनो, आपण काही उदाहरणे घेऊया की हे जे काही उदाहरण आहेत हे उदाहरणं आहेत पहा कॉग्निजेबल ऑफेन्स संदर्भात, की हे जी काही कॅटेगरी आहे कुठली कॉग्निजेबल केसची, तर ती कॅटेगरी खालील प्रमाणे आहे पहा. काही उदाहरणादाखल घेऊया की तिथे जर मर्डर झाला असेल, त्यानंतर तिथे जर रेप झाला असेल, किडनॅपिंग झाला असेल, त्यानंतर एक्स्टॉर्शन झालं असेल, तर हे सर्व जे ऑफेन्सेस आहेत ते सर्व ऑफेन्सेस हे कॉग्निजेबल ऑफेन्स ह्या कॅटेगरीमध्ये येतात.
कॉग्निजेबल ऑफेन्स या कॅटेगरीमध्ये. तर मित्रांनो हा झाला कॉग्निजेबल ऑफेन्स संदर्भातला एक्सप्लेनेशन. त्यानंतर आता नंतर दुसरा पॉईंट आपण तिथं बोर्डवरती लिहिलेला आहे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. तर इथं पहा याला आपण हे झाले पहा दखल पात्र गुन्हे आणि हे आहेत अदखल पात्र गुन्हे. अदखलपात्र गुन्हे ऑफेन्सेस, अदखलपात्र गुन्हे. तर इथं नावातच आहे पहा इथे दखल घेतली जाणार नाही जोपर्यंत अग्रीव्ड पर्सन हा स्वतः काय होत नाहीये मॅजिस्ट्रेट कडे येत नाही. त्यामुळे इथं हे जे काही नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहेत हे ऍज कम्पेअर्ड टू कॉग्निजेबल ऑफेन्स लेस सिरियस असतील, कमी गंभीर स्वरूपाचे असतील, कमी गंभीर स्वरूपाचे असतील. त्याप्रमाणे हे जे काही नॉन कॉग्निजेबल केसेस आहेत त्याप्रमाणे इथं पहा आता एक्झॅक्ट हे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सची डेफिनेशन कुठे सांगितलेली आहे बीएनएसएस प्रमाणे ते इथे डिस्कस करूया. तर इथं पहा सेक्शन 2 सबसेक्शन 1 ओ, सेक्शन 2 सबसेक्शन 1 ओ या सेक्शन मध्ये नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स ह्या ऑफेन्सची डेफिनेशन सांगितलेली आहे आणि ती डेफिनेशन आहे पहा अकॉर्डिंग टू सेक्शन 2 सबसेक्शन 1 ओ प्रमाणे मीन्स ऑफेन्स फॉर विच नॉन कॉग्निजेबल केस, की तो जो ऑफेन्स आहे तो ऑफेन्स कशा संदर्भात आहे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स संदर्भात आहे. इन विच की ज्याच्यामध्ये पोलीस ऑफिसर हॅज नो अथॉरिटी टू अरेस्ट विदाउट वॉरंट, की इथे पहा हे जे काही पोलीस ऑफिसर आहेत हे जे काही पोलीस ऑफिसर आहेत पोलीस ऑफिसर हॅज नॉट अथॉरिटी, त्यांना अथॉरिटी नाही टू अरेस्ट, अरेस्ट करण्याची. कुठे कशी पहा विदाउट वॉरंट. जर तिथे वॉरंट नसेल तर पोलीस ऑफिसर अरेस्ट करू शकत नाहीत. जर तिथे वॉरंट नसेल तर पोलीस ऑफिसर अटक करू शकत नाहीत, अरेस्ट करू शकत नाहीत. आणि अशा संदर्भातले जे काही ऑफेन्सेस आहेत ते म्हणजे काय झाले पहा नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स म्हणजेच हे अदखलपात्र गुन्हे. मग मित्रांनो आपण आता पाहूया की इथे काही सर्टन एक्झाम्पल आहेत, काही असे काही उदाहरण आहेत की त्या उदाहरणावरून आपण म्हणू शकतो की हे काय आहे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स एक उदाहरण आहेत. तर काही ऑफेन्सेस असतात बघा जसे की डिफामेशन झालं असेल तिथे डिफामेशन, डिफामेशन, डिफामेशन आपण त्याला म्हणतो बदनामी, बदनामी, बदनामी. त्याच्यानंतर आणखीन आणखीन काय झालेलं आहे पहा चीटिंग झालेलं आहे, क्रिमिनल इंटिमिडेशन झालेलं आहे, फॉर्जरी झालेलं आहे. 1 2 आहे चीटिंग, चीटिंग. त्यानंतर आहे पहा फॉर्जरी. हा तर हे जे काही किंवा क्रिमिनल इंटिमिडेशन, क्रिमिनल इंटिमिडेशन, क्रिमिनल इंटिमिडेशन मिडिएशन. तर हे आपण सगळे पूर्वीच्या आयपीसी मध्ये आणि आताच्या बीएनएसएस मध्ये बीएनएस हा भारतीय न्याय संहिता बीएनएस मध्ये हे ऑफेन्सेस सांगितलेले आहेत. बीएनएस असेल किंवा आणखी कुठलाही एखादा क्रिमिनल ऍक्ट असेल त्या ऍक्ट प्रमाणे इथं जे काही कॅटेगरी केलेली आहे ती कॅटेगरी आहे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. तर त्याप्रमाणे त्या कॅटेगरीमध्ये असतील तर ते ऑफेन्सेस म्हणजे काय झाले नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. तर मित्रांनो इथे आपण आज डिस्कस केलेलं आहे सुरुवातीला पहिल्या लेक्चर मध्ये कॉग्निजेबल ऑफेन्स, दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. तर इथं थोडक्यात आपण काय करूया की हे जे काही दोन ऑफेन्सेस आहेत कॉग्निजेबल आणि नॉन कॉग्निजेबल त्या दोन ऑफेन्सचं थोडक्यात डिस्टिंग्विश पाहूया, थोडक्यात त्याचं काय पाहूया इथे वर्गीकरण पाहूया, विभागणी पाहूया. या दोघांमध्ये फरक काय आहे. तर फरक आहे पहा सिरियस लेस सिरियस, की कॉग्निजेबल ऑफेन्स हा कसा असतो सिरियस असतो, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स कसा असतो लेस सिरियस, लेस सिरियस असतो. त्याच्यानंतर असं म्हणलेलं आहे पहा की इथे कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर इथे पहा पोलीस ऑफिसर कसे अरेस्ट करू शकतात, पोलीस ऑफिसर कॉग्निजेबल ऑफेन्स, कॉग्निजेबल ऑफेन्स आणि नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स, नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. तर पहिला डिस्टिंग्विश आपण पाहिलेला आहे इथे की हे मोर सिरियस आहेत, मोर सिरियस. आणि इथे म्हणलेलं आपण इथे लेस सिरियस, इथे म्हणलेलं आहे सिरियस. त्यानंतर आहे पहा इथे पोलीस ऑफिसर मे अरेस्ट, पोलीस मे अरेस्ट, अरेस्ट विदाउट
वॉरंट, परंतु इथे पोलीस have not authority to arrest without वॉरंट. जर तिथे वॉरंट नसेल तर इथे ह्या नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स मध्ये काय करू शकत नाहीत, पोलीस हे काय करू शकत नाहीत, अरेस्ट करू शकत नाहीत. आणि इथं पहा पनिशमेंट संदर्भात आहे की जर ते कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर आपण शक्यतो म्हणतो कॉग्निजेबल ऑफेन्सची जी काही पनिशमेंटची कॅटेगरी आहे ती पहा कशी आहे पहा, की जर तो जर ऑफेन्स तर जो ऑफेन्स की ज्या ऑफेन्सला पनिशमेंट 3 वर्षापेक्षा जास्त आहे, 3 वर्षापेक्षा जास्त आहे पनिशमेंट, पहा इथे पनिशमेंट अबाउ 3 years, तर इथे पहा तो ह्या कॉग्निजेबल कॅटेगरीमध्ये येतो. आणि इथे पहा बिलो इथे पहा इथे बिलो किती म्हणलेलं आहे, 3 years अशी जर त्या ऑफेन्सला पनिशमेंट असेल पनिशमेंट, तर तो जो ऑफेन्स आहे तो ऑफेन्स कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो, तर तो हा नॉन कॉग्निजेबल कॅटेगरीमध्ये येतो. असा हा डिस्टिंग्विशचा पॉइंट आहे. त्याप्रमाणे इथं आपण आता थोडक्यात एक डिस्टिंग्विश केलेलं आहे. तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. ठीक आहे, तर हे असं डिस्टिंग्विश होतो कॉग्निजेबल ऑफेन्स अँड नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स. धन्यवाद.